लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय बोलले, 2100 रुपये हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची ही बातमी असणार आहे। आणि बघा 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे याची आतुरता लाडक्या बहिणीला लागलेली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का, 3000 रुपये अकाउंटला भेटणार का, अशा सगळीकडे या ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण की आता निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिता सुरू आहेत, आता मेन गोष्ट म्हणजे अधिवेशन पण सुरू झालंय, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। आणि याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा एक महत्त्वाच्या बातम्या यायला सुरू झालेल्या आहेत। 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काय बोलले तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। आणि जवळजवळ आपण 10-15 दिवसापासून 2100 रुपये हप्ता वाटपाची मागणी जोरात करत आहोत। आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पत्रकारांनी देखील मुख्यमंत्री साहेबांना विचारलं, काल अधिवेशनाच्या टायमिंगला विचारलं की 2100 रुपये कधी भेटणार आहेत, लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, आश्वासन जे तुम्ही दिलं होतं त्याचं नेमकं कधी पालन होणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की 2100 रुपये हप्ता वाटप आता सुरू व्हायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचंय। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करतोय आणि तुम्हाला सांगतोय नेमकं काय आजची बातमी आहे। 17वा हप्ता वाटपाबद्दलची काय बातमी आहे, 2100 रुपये हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे? हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। लक्षात घ्या लाडके जणो, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काय बोललेत, उपमुख्यमंत्री साहेब काय बोललेत, हे दोन्ही पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता वाटप कधी होणार आहे, 17वा हप्ता आता वाटप कधी होणार आहे बघा। 10 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी जर नाही आले पैसे तुम्हाला तर हप्ता वाटप पुढे जास्त दिवस चालणार, म्हणजे पुढे ढकलणार आहे। त्याच्यामुळे 10 तारखेपर्यंत या ठिकाणी 10 डिसेंबर पर्यंत आपल्याला वाट बघायची। 10 डिसेंबर पर्यंत पैसे जर नाही आले, 17वा हप्ता जर नाही आला तर लाडक्यानो हप्ता पुढे ढकलणार आहे। आणि तो मग तुम्हाला 2 हप्ते कधी हे पण तुम्हाला दाखवतो, न्यूज मध्ये आलेलं आहे की जर आता 10 डिसेंबर पर्यंत हप्ता नाही भेटला तर डायरेक्ट तुम्हाला 2 हप्ते एकत्र भेटतील। नोव्हेंबर महिना पूर्ण संपलेला आहे, डिसेंबर महिना पण आता या ठिकाणी जवळजवळ 7-8 दिवस आता संपलेले आहेत। मग हे जर आता नोव्हेंबर महिन्याचा जर हप्ता नाही भेटला तर डिसेंबर महिन्याच्या सोबत मग एकत्र हप्ता भेटेल, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटतील। हे काय सगळं आपण बघूया, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला लाडके जणो। चला सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या समोर दिसते लाडके जणो, बघा तुमच्या समोर बातमी दिसत आहे, बातमी तुमच्या समोर दिसते। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला हिवाळी अधिवेशनात निधी वाढून मिळणार, मुख्यमंत्री म्हणाले। बघा उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब या ठिकाणी दिसत आहेत, मुख्यमंत्री या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। आणि प्रश्न त्यांना काय विचारलाय बघा, लाडक्या बहिणीला हिवाळी अधिवेशनात निधी वाढवून मिळणार, मुख्यमंत्री काय म्हणाले बघा। वाढून मिळणार म्हणजे काय, 1500 रुपये तुमच्या हप्त्या अकाउंटला येत आहेत आणि तर ते वाढ होऊन येणार आहेत, म्हणजे 2100 रुपये हप्ता वाढ कधी होणार आहे या अधिवेशनामध्ये ते त्याचं काय ठरणार आहे का, ह्याच्याबद्दल आता एक महत्वाची बातमी येणार आहे। तर लाडक्या जण बघा काय आहे व्हिडिओमध्ये ते सगळं सांगतो। लाडक्या बहीण योजनेवरून एकीकडे विरोधक टीका करत असताना दुसरीकडे सरकार सांगत आहे की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ। याच पार्श्वभूमीवर आज 7 डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना निधी वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे। बघा या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना हा प्रश्न विचारलाय पत्रकारांनी प्रश्न काय विचारलाय, 2100 रुपये हप्ता वाटप कधी होणार आहे, आश्वासनाचं नेमकं काय झालं, तर याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी काय उत्तर दिलंय आता तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। महानगर या न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे लाडक्यांनो। नागपूरची ही बातमी आहे, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे। या योजनेतून निवडणुकापूर्वी 2.5 कोटीहून अधिक महिलांनी दरमहा 1500 रुपये हप्ता मिळाला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। बघा 2100 रुपये आश्वासन कधी दिलं तर 1 वर्ष संपले ऑलरेडी, मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलं, हा पण नोव्हेंबर संपलाय, डिसेंबर चालू झालाय, 1 वर्ष पूर्ण झालं तरी अजून पण 2100 रुपये हप्ता वाढ झालेली नाहीये। आणि म्हणून सरकारला प्रश्न विचारला गेलाय या ठिकाणी की तुम्ही 2100 रुपयाचं आश्वासन दिलं त्याचं नेमकं काय झालंय। लाडक्याजनो तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की आपल्या मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस जे आश्वासन दिलं ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर 2100 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे।
आता तुम्ही म्हणत असाल की सर हे 2100 रुपये वगैरे होतील का, खरंच होतंय का, अशा दुसऱ्या योजनेमध्ये काय वाढ झाली का? आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो लाडक्या बहिणींनी तुम्हाला. संजय गांधी निराधार योजना एक 2-3 महिन्यापूर्वी त्याला 1,500च भेटत होते अगोदर, आता ते 2500 रुपये झालेत. सगळ्याला माहित नसेल ते सांगतो, 2500 रुपये तुम्हाला हप्त्याला भेटायला लागले. संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्रात मध्येच बघा, लाडक्या बहिणींना 1,500चे 2,500 रुपये भेटायला लागलेत. म्हणजे या ठिकाणी वाढ झालीये, चांगली गोष्ट झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेला वाढ भेटलेली आहे. मग लाडक्या बहिणीला काय प्रॉब्लेम व्हायला लागला इथे, अशा स्वरूपाचा प्रश्न लाडक्या बहिणी या ठिकाणी विचारलेले. कारण की अधिवेशनामध्ये किंवा आश्वासन देण्याच्या अगोदर लाडक्या बहिणी म्हणल्या नव्हत्या की आम्हाला वाढवून द्या, आम्ही 1500 मध्ये पण खुशीत म्हणले होते, पण सरकारच म्हणलं होतं की 2100 रुपये देणार आहे. मग 2100 रुपये त्यावेळेस तुम्ही म्हणलं होतं, आश्वासन दिलं होतं, आम्ही मतदान तुम्हाला केलं, निवडून तुम्हाला आणलं, मग आता आम्हाला 2100 कधी भेटणार, अशा लाडक्या बहिणी प्रश्न विचारले. तुम्ही हे नीट पूर्ण वाचा, तुमचं पण याच्यावर काय मत आहे लाडक्या त्यांना सांगा की 2100 रुपये तुम्हाला भेटायला पाहिजे आहेत का नाही, आणि हा प्रश्न अधिवेशनात गाजला पाहिजे. परत सांगतो लाडक्या ताईंनो, हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. 2100 रुपयाचा अधिवेशनामध्ये मुद्दा गाजायला पाहिजे. अधिवेशन चालू आहे आणि जर सरकारला पहिल्यांदा प्रश्न विचारलाय, आता अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विचारलाय, आता विरोधक पण प्रश्न विचारतील लाडक्या ताईंनो, हे काळजी लक्षात ठेवा. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. बघा, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ, अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तर आर्थिक परिस्थिती आता सुधरेनच. बघा, 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरात लवकर आता या ठिकाणी अधिवेशनात हा मुद्दा घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर सरकारने पण या ठिकाणी 2100 रुपये द्यावेत. तर अशा स्वरूपाची ही मागणी आपण सरकारकडे करतो. तुम्हाला वाटते का लाडके ताईंनो की 2100 रुपये हप्ता भेटायला पाहिजे? आता अधिवेशन चालू आहे, तोपर्यंत जर हे झालं, फायनल झालं, तर खूप गुड न्यूज भेटेल लाडके ताईंनो. 2100 रुपये हप्ता वाटप सुरू होईल. 2100 रुपये खोटं वाटत आहे तुम्हाला, पण जर अधिवेशनात मुद्दा गाजला, सरकार पण आता निवडणुका चालू आहेत, निवडणुकामध्ये जर यश त्यांना भेटत असेल तर या ठिकाणी 2100 रुपये पण देऊ शकतात लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन सरकारला या ठिकाणी थोडंफार विचारलं, थोडंफार या ठिकाणी मागणी केली, सरकार देतं लाडक्या ताईंनो. बघा, आपल्या सरकारचे सगळ्यांच्या वतीने सरकारला मागणी केलं. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळेजण आपल्यासाठी या ठिकाणी देतील, 100% देतील लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी मागणी करायला पाहिजे. सरकारकडे आपल्याला ही मागणी करायची लाडक्या ताईंनो, लक्षात ठेवा. चला, आता या ठिकाणी अजून एक तुम्हाला बातमी दाखवतो, ती म्हणजे कोणती, बऱ्याच लाडक्या ताईंमध्ये की 17व्या हप्त्याचं नेमकं काय झालं, त्या तारखेबद्दल एकदा सांगा. 17वा हप्ता वाटप कधी होणार, तर लाडक्या ताईंनो हे पण तुम्हाला दाखवत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र मिळणार, ई-केवायसी अनिवार्य असणार आहे. तर एकत्र कधी भेटणार आहे, या ठिकाणी तुम्हाला बघू शकता 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. अशा स्वरूपाच्या आता बातम्या सुरू झाल्यात. बघा, अॅग्रोवनची बातमी आली, साम टीव्हीची बातमी आली, TV9ची बातमी आली, परत अजून ते मटाची बातमी आली, महाराष्ट्र टाइमची बातमी आली, जवळजवळ 4-5 न्यूजपेपरमध्ये, 4-5 TV चॅनलवर आता सगळीकडे हेच चालू झालंय की 3000 रुपये लाडके त्यांच्या अकाउंटला येणार. 3000 रुपये का म्हणतात ते बघा, कारण की नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, डिसेंबर महिना पण आता जवळजवळ 7-8 दिवस संपलेले आहेत. मग 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत. कारण जर आता जर नोव्हेंबर महिन्यात हप्ता पुढच्या 1-2 आठवड्यानंतर टाकला तर उपयोग होणार नाही, मग डिसेंबर हप्ता अजून पुढे जाईल. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर भेटणार असेल तर 10 तारखेपर्यंत भेटायला पाहिजे. एक हप्ता दिला तर चालतंय, ह्या 10 तारखेपर्यंत म्हणजे परवा दिवशीपर्यंत या ठिकाणी GR काढून जर दिला तर काही हरकत नाही, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटून द्या. पण जर 10 तारखेच्या पुढे जर गेलं तर या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. सरकारकडे ही डायरेक्ट आपली विनंती असणार आहे. तुम्हाला काय वाटते लाडक्या ताईंनो, कमेंट बॉक्स सांगा. जर 10 तारखेच्या पुढे वितरण गेलं तर 2 हप्ते एकत्र पाहिजेत. नंतर काय होईल, जास्त मोठा गॅप होईल. डिसेंबर हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये अकाउंटला पाहिजेत. या मागणीला कोण कोण सहमत आहे, नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये. आणि सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे, कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.